हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी मिल्क पावडरपासून पेढे बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. तूप गरम झाले की याच्यामध्ये 1 कप आपण मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिट स्लो गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी आता कढई चेंज करते, कारण इथे थोडंफार आता मिश्रण लागायला सुरुवात झालेली आहे. जाड बुडाची कढई घेण्याची गरज आहे इथे. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही हे पेढे बनवत असाल तेव्हा तुम्ही जाड बुडाचीच कढई घ्या आणि त्याच्यामध्येच मिश्रण परतवा. तर मी आता इथे कढई चेंज करून घेते, कारण इथे मिश्रण खूप लागतं आहे आता. तर मी इथे कढई चेंज करून घेतली आणि आता आपण 5 ते 6 मिनिट हे मिश्रण परतवून घेऊया स्लो गॅसवरच. आता स्मेलसुद्धा खूप छान यायला लागलेला आहे. आता आपण 1 कप इथे मिल्क पावडर घेतले, त्यासाठी आता आपण अर्धा कप दूध घेणार आहोत आणि थोडं थोडं घालून हे परतवून घेऊया. सुरुवातीला मी 2 ते 3 चमचे दूध घालून परतवून घेतले आणि त्यानंतर राहिलेलं सुद्धा बाकीचं दूध आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण परतवून घेऊया. छान सुगंध यायला सुरुवात झाली आहे. 3 ते 4 मिनिट पुन्हा एकदा हे मिक्स करून घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकताय कढई सोडायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवून देऊ. 10 मिनिटामध्ये ते थंड होऊन जातं. हे बघा, मस्तच झाले मिश्रण. आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हे बघा, तर आता 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, घट्ट झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण 4 चमचे होईल एवढी पिठी साखर घालून मिक्स करून घेऊया. गोडीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय. गोड जास्त आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही वाढवू शकताय. हे मिश्रण आता मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण याचे आता पेढे वळायला सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने पेढे तुम्ही घरी नक्की बनवा, खूप छान होतात. गौरी गणपती येत आहेत, नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही असे पेढे बनवू शकताय. तर इथे मिक्स झाले. आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊ आणि पेढे वळायला सुरुवात करूया. हे बघा, मी तुम्हाला पहिला पेढा दाखवते. तर अशा पद्धतीने मी पेढा बनवून घेतलेला आहे. तर राहिलेले सुद्धा सगळे पेढे मी इथे बनवून घेते. हे बघा, दिसायला सुद्धा छान दिसत आहेत हे पेढे. गौरी गणपती दिवशी प्रसादासाठी तुम्ही हे नक्की बनवू शकताय. खूप छान होतात चवीला सुद्धा. तर इथे सगळे पेढे इथे बनवून झालेले आहेत. आता आपण गार्निशिंगसाठी इथे टुटी फ्रुटी वापरणार आहोत. तुम्ही काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे किंवा पिस्तासुद्धा वापरू शकताय. मी ते टुटी फ्रुटी लावते. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.